बातमी आहे नाशिक जिल्ह्यात असलेल्या नांदगाव तालुक्यातील मूळडोंगरी गावातून। मूळडोंगरी येथे अवैध वाळू उपशाचा हैदोस। मूळडोंगरी येथील मन्याड नदी प्रवाहातील अवैध वाळू उपशाला आशीर्वाद कोणाचा? तलाठी शिरखंडी, सर्कल काळे का नांदगाव तहसीलदार यांचा, असा सवाल लोकक्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे। जामदारी फाट्यावरून छत्रपती संभाजीनगर व जळगाव शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मूळडोंगरी जवळ असलेल्या पुलाखाली तसेच या नदीपात्रात इतरत्र मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत आहे। पुलाच्या पायाखालील वाळू मोठ्या प्रमाणात काढली गेली असल्याने या पुलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे। वास्तविक पावसाळ्यात नदीपात्रातील वाळू काढण्यास बंदी असते, तसेच इतर सार्वजनिक शासकीय कामे बंद असतात। मग हा अवैध वाळू उपसा कशासाठी, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे। या पाठीमागे अधिकाऱ्यांची आपताखोरी व बांधकाम व्यावसायिकांना वाळू पुरवणाऱ्या गुंडांचा व वाळू माफियांचा हात असतो। बांधकाम व्यावसायिकांना चढ्या भावाने अवैध उपसा केलेली वाळू विकून बक्कळ पैसा कमवणारे गुंड पोलीस व महसूल यंत्रणेला मोठा हप्ता देऊन उजळ माथ्याने गुंडगर्दी करून अवैध वाळू उपसा करत असल्याने सामान्य नागरिक यांच्या विरोधात तक्रार करायला घाबरतो। गुंडांच्या या अवैध वाळू उपशामुळे नदीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नष्ट होऊन परिसरातील पाण्याची पातळी खाली जाते व पाण्याचे संकट मोठ्या प्रमाणात उभे राहते। त्या निसर्गाला हानी पोहोचवणाऱ्या या गुंडांविरोधात सुजाण नागरिकांनी आवाज उठवायला पाहिजे। जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेल्याने सभोवतालच्या शेतकऱ्यांच्या जिवंत विहिरी आटल्या तर काहींचे पाणी खूपच कमी झाले आहे। एक वाळूचा कण तयार व्हायला किती दिवस लागतात हे या गुंडांना व रेती माफियांना माहित नाही। अर्थात त्यांना कोणाशीच काहीही देणे घेणे नसते। अधिकारी तर म्हणतात मला पैसा कमवण्याची संधी मिळाली आहे, या संधीची मी सोने करेल, या वृत्तीने हप्ताखोरीला बळ देऊन निसर्गाचा समतोल ढासळण्यात येत आहे। या हप्ताखोरीमुळे अधिकारी, गुंड, वाळू माफियांवर संबंधित जबाबदार अधिकारी, जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी यांनी गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी लोकक्रांती सेनेकडून करण्यात येत आहे। सदर व्हिडिओ मधील वाळू उपसा हा मन्याड नदीच्या वरील जो पूल आहे त्याच्या पायाला खेटून चालू आहे, त्यामुळे भविष्यात या पुलाला धोका निर्माण होऊ शकतो। सदर पूल हा पंचक्रोशीतील बऱ्याचशा गावांना जोडणारा महत्त्वाचा पूल आहे। आपली बातमी आपल्या हातात। चॅनल शेअर करा, लाईक करा, शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी आपल्या